वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत आलू मटरची करंजी. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. आलू मटर करंजी बनवण्यासाठी मी इथं 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. 200 ग्रॅम वाटाणा शिजवून घेतलेला आहे. 2 वाटी मैदा, अर्धा वाटी रवा, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीचा ठेचा, धना जिरा पावडर, ओवा, तेल व जिरे मोहरी हिंग हळद. रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा चाळून घेतलेला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा वाटी रवा घालायचा आहे. व 1 चमचा ओवा असा चोळून घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यामध्ये आता गरम तेल 4 चमचे घालायचं आहे. आता हे चांगलं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे. हे पहा, पिठाला छान तेल चोळून झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं मुटका होतो इतपत तेल घालायचं आहे. व आता हे थंड पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं हे पीठ मळून झालेलं आहे. तर हे पीठ आता 20 मिनिटं सेटिंगला ठेवूया. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, 4 चमचे. तेल गरम होईपर्यंत आपण इथं बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत. इथं बटाटा आपला कुस्करून झालेला आहे व तेल इकडं आपलं तापलेलं आहे. 1 चमचा मोहरी टाकायची आहे. 1 चमचा जिरे टाकायचे आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर हे आलं लसूणचं व मिरचीचं पेस्ट घालायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. व यामध्ये आता उकडून घेतलेले वाटाणे घालायचे आहेत. व 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आता थोडीशी हळद, थोडा हिंग, चवीसाठी मीठ घालायचं आहे. व थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. कारण ओली मिरची वापरलेली आहे त्यामुळं कलरसाठी एक थोडंसं लाल तिखट वापरायचं आहे. एक चमचा धना जिरा पावडर घालायची आहे. व आता हा स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. व मिश्रण हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे.
हे पहा, हे आलू मटर करंजीचं सारण आता इथं तयार आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व हे सारण 10 मिनिटं थंड होण्यास ठेवायचं आहे व नंतर पातेल्यातून करंज्या करून घ्यायच्या आहे. इथं आपली 20 मिनिटं झालेली आहेत. पीठ सेट झाले काय पाहूया. हे पहा, मस्त असं हे पीठ आता सेट झालेलं आहे. परत जरासं असं छान मळून घ्यायचं आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत. व आता ही पात लाटून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीनं हे पान लाटून घ्यायचं आहे. यामध्ये आता सारण घालायचं आहे. व साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे व करंजी छान दुमडून घ्यायची आहे. व चिरण्याने कट करून घ्यायचे आहे. बाकीच्या सुद्धा करंज्या अशाच पद्धतीनं लाटून भरून घ्यायच्या आहेत व नंतर तेल गरम झाल्यानंतर करंज्या तळून घ्यायच्या आहेत. इथं सर्व करंज्या स्टफ करून झालेल्या आहेत. आता आपलं तेल गरम झालं आहे काय ते पाहूया. इथं तेलही आपलं गरम झालेलं आहे. आता करंज्या तळून घेऊया. करंजी सोडल्या लगेच परतायची नाही आहे. एखादं मिनिट थांबायचं आहे. करंजी थोडीशी वर आल्यानंतर मग परतायचं आहे. इथं 1 मिनिट आपला झालेला आहे. हे पहा, आता करंजी परतून घेऊया. व 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर तळून घेऊया. हे पहा, इथं 3 मिनिटं झालेली आहेत. करंजी छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे. आता ह्या करंज्या काढून घेऊया. व बाकीच्या पण अशाच पद्धतीनं तळून घेऊया. इथे करंज्या आपल्या सर्व तळून झालेल्या आहेत. आता प्लेटिंग करून घेऊया. हे पहा, मस्त सुंदर अशा ह्या आलू मटरच्या करंज्या आता इथं खाण्यासाठी तयार आहेत. तर अगदी सोपी रेसिपी आहे. वेगवेगळं काहीतरी खमंग कोणाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही घरी नक्की ट्राय करा. खूप छान खमंग व रुचकर लागतात. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर करा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.